राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात. याची नाराजी आहे ते राष्ट्रवादीमधील मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. नांदेड येथील अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मकसूद पटेल लोहगावकर यांनी जे आहे ते आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आणि संग्राम जगताप यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आपल्यासोबत स्वतः मकसूद पटेल लोहगावकर आहेत. काय सांगाल? मोठं पद होतं, तुम्ही राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप हे वारंवार दिवसेंदिवस न थांबता मागील 2 महिन्यापासून मुस्लिम समाजाबद्दल गरळ ओकत आहेत, खालच्या भाषेत बोलत आहेत आणि याबद्दल पक्षाला कल्पना दिलेली आहे आणि दादांनी समज देऊन सुद्धा ते थांबत नाहीत. त्याचाच एक राग मनात धरून आम्ही कोणत्या तरी कम्युनिटीमधून मोडतो आणि त्या कम्युनिटीबद्दल जर असे वारंवार वक्तव्य होत असतील आणि पक्ष त्याला जर थांबवत नसेल, त्यांच्यावर कारवाई करत नसेल, तर आम्ही काम करावं कोणासाठी? त्यामुळं त्याचाच राग एक निषेध व्यक्त करण्यासाठी मी माझा जिल्हाध्यक्षपदाचा व पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. अजितदादा सध्या सांगतात की सर्व धर्म समभाव आपली पक्षाची भूमिका आहे, फुले शाहूंचे विचार मांडतात. असं असताना त्याच पक्षातील आमदार अशा पद्धतीने वक्तव्य करतो आणि तुम्ही राजीनामा देता. हो, खरंच दादा हे सेक्युलर आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही. पण हे संग्राम जगताप स्वतःच्या मार्केटिंगसाठी असे वक्तव्य करत आहेत. दादानं समज दिलेली आहे, पण आमची इच्छा एवढीच होती दादाकडून की त्याच्यावर तात्काळ पक्षातून निलंबनाची कारवाई झाली हवी होती, पण ती झालेली नाही. हा दुःख माझ्याच मनात असून महाराष्ट्रामधल्या संबंध मुस्लिम समाजाचे जे पदाधिकारी आहेत, अल्पसंख्याकचे पदाधिकारी आहेत, ते सगळ्यांच्याच मनातमध्ये हे दुःख आहे की दादाकडून कारवाई व्हायला हवी होती, पण ती झालेली नाही. आता तुम्ही राजीनामा दिलाय, महाराष्ट्रातील अजून कोणी राजीनामा देणार आहे का दिला? हो, आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आमिर शेख हे बीडमधून राजीनामा दिलेले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत नांदेड जिल्ह्यातले खूप काही पदाधिकारी तसेच महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी राजीनामा देतील. कारण की हा राग माझ्याच मनातमध्ये नाही, हा दुःख माझ्याच मनातमध्ये नाही, संबंध महाराष्ट्रामध्ये पदाधिकाऱ्यांच्या मनात हे दुःख आहे. यवतमध्ये जो प्रकार घडला होता त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी सुद्धा एक तिथं सभा घेतली होती, त्याबद्दल काय वाटतं? हो, 100% महाराष्ट्र शासनाकडून किंवा गृह विभागाकडून या दोघांची विशेष चौकशी झाली पाहिजे. कारण की या दोघांची कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर तशी घटना घडते, तर कुठं ना कुठं यांचे भाषणं तपासून यांच्यावर ते म्हणजे तपास करून कारवाई करायला पाहिजे, जर याचा रोल असेल त्याच्यामध्ये. बरं, संग्राम जगताप यांच्याबद्दलची नाराजी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत आमदार इंद्रिस नाईकवाडे यांच्याबद्दल आपण बोलून दाखवलं काय? कसं आहे की आमदार इंद्रिस नाईकवाडे यांनी सुद्धा मागे एक त्याबद्दल त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलेलं होतं, पण आमचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी दादाकडे या विषयाबद्दल वारंवार प्रशासन करायला हवे होते आणि केलं असतं तर म्हणजे ही वेळ आम्हाला राजीनामा द्यायची आली नसती. तर कुठं ना कुठं प्रदेशाध्यक्ष कमी पडलेत असं मला वाटत आहे. तुम्ही म्हणताय की गेल्या 2 महिन्यापासून आमदार संग्राम जगताप ज्याचे सातत्यानं मुस्लिम विरोधी वक्तव्य करतात, नेमके कोणते वक्तव्य तुम्हाला खटकले आणि त्यांना? नाही, छोटीशी एक गोष्ट सांगायची अशी आहे की बाबा लांडे म्हणणं, टोपीवाले, जाळी जोरदार टोपीवाले, मच्छर, बाबा याला का आम्ही का मच्छर दिसत आहोत का? कुठं ना कुठं सांभाळून यांनी बोलायला पाहिजे आणि संग्राम जगताप यांनी हे विचार करायला पाहिजे की यांनी किंवा यांच्या परिवारातले जे लोक आमदार झाले निवडून आले तर कोणाच्या मतदानावर? अहमदनगरमधला मोठा अल्पसंख्याक समाजाचा मतदान आहे आणि तो जगताप परिवाराच्या मागे होता. पण अशा वक्तव्यामुळं त्यांनी त्या लोकांना पण म्हणजे दुखवलेलं आहे. अहमदनगरमधून खूप काही मला फोन आले, सोबत महाराष्ट्रातून मला काल दिवसभर आज सकाळपर्यंत मला फोन आहेत आणि सगळंच आपलं दुःख हे बोलून दाखवत आहेत. तर म्हणजे एक मोठा जे पाठबळ होता मतदानाचा तो अल्पसंख्याक समाजाचा संग्राम जगतापांनी असे वक्तव्य करून गमावलेला आहे. ज्या पद्धतीनं संग्राम जगताप बोलतात, काय पॉलिसी असेल, म्हणजे उद्देश काय असेल त्यांचं हे सगळं करण्यामागे, काय वाटतं? स्वतःचे म्हणजे मार्केटिंग, दुसरं काहीच नाही. स्वतःच्या मार्केटिंगसाठी ते करत आहेत. आयडिओलॉजिकल त्यांचं काय बोलणं नाही. अल्पसंख्याकांना टार्गेट करणं हा म्हणजे कोणता फक्त पब्लिक स्टंट आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही त्यांचं.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येतात, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद, याचा काही परिणाम होईल का राष्ट्रवादी? 100% होणार. खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे, अजितदादा पवार मुस्लिम समाज, अल्पसंख्याक समाज आकर्षित झालेला होता. पण अशा वक्तव्यामुळे मुस्लिम समाज दुखावलेला आहे. जर वेळेतच त्यांच्यावर जर कारवाई संग्राम जगतापवर झाली नाही तर 100% मुस्लिम समाजाचं मतदान जो राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गी लागला होता तो आता कुठं ना कुठं साईडला जाताना दिसेल आपल्याला. बरं, आता तुम्ही राजीनामा दिलाय, पहिल्या टप्प्यातली दाखवली, आता काही दुसऱ्या टप्प्यात संग्राम जगताप याच्या विरोधात काही भूमिका घेणार आहेत? 100% जर यांनी आजच असेच वक्तव्य समोर करत राहिले तर आम्ही त्यांच्या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी उच्च न्यायालयात यांच्या विरोधात दाद मागूत आम्ही. याबाबत काही राष्ट्रवादीच्या वरिष्ठांशी भेटणार आहे? हो, माझे काही पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले होते, त्यांचं माझं डिस्कशन झालं. त्यांचं म्हणणं होतं की बाबा तुम्ही या आणि आपण दादाशी या विषयाबद्दल बोलूत. त्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला. पण विषय सगळा महाराष्ट्रासमोर आहे, त्याच्यावर डायरेक्ट कारवाई झाली पाहिजे. पक्षाकडून तत्काळ त्यांना पक्षातून निलंबित केलं पाहिजे. निश्चित आपण बघतोय हे होते मकसूद पटेल लोहगावकर, ज्यांच्याकडे राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचं नांदेड जिल्हाध्यक्ष पद होतं आणि आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिम विरोधी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. अजितदादा यांची भूमिका सर्वधर्म भावाची आहे, सेक्युलर आहे, मात्र पक्षातील आमदार मार्केटिंगसाठी अशा पद्धतीने वक्तव्य करतात. त्यांनी जर वक्तव्य नाही थांबवलं तर आम्ही न्यायालयात सुद्धा दाद मागू आणि रस्त्यावर सुद्धा उतरू, असा इशारा सुद्धा मकसूद पटेल लोहगावकर यांनी दिलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.